नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. वॉर रूम, तुमच्या आमच्या मनातील प्रश्न थेट वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांना विचारायचा आपला आवडता कार्यक्रम. आज आपल्या वॉर रूममध्ये आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, एक रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एक महत्त्वाचे नेते जयंत पाटील. जयंतजी, स्वागत आहे तुमचं. वॉर रूममध्ये खरं तर आम्ही नेहमीच चर्चा करत असतो कशी नेमकी नेत्यांची रणनीती काय असते त्यावर. मात्र शेवटी राजकारणात सर्व काही उघड केलं जात नसतं, तरीसुद्धा बरंच काही लोकांसमोर मांडण्याची संधी असते. नेमकं म्हणजे शेतकरी कामगार पक्ष एक काळ होता की महाराष्ट्राचे राजकारण हे शेतकरी कामगार पक्षाच्या उल्लेखाशिवाय करताच यायचं नाही, की एक प्रबळ असा घटक होता. आजची स्थिती तशी आहे असं वाटतं तुम्हाला? आणि ही स्थिती का ओढवली? नाही, याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्यय आहेत आणि याला काँग्रेस जबाबदार आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र होता. या ठिकाणी खऱ्या अर्थानं 90 सालापर्यंत आम्ही विरोधी पक्षनेते होतो. एक वैचारिक बैठक असलेली आणि शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बांधिलकी असलेली कार्यकर्त्यांची फौज ही आमच्याकडे होती. परंतु 85 नंतर या ठिकाणी जे वातावरण बदललं की 85 ते 90 या काळामध्ये महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण बदलत गेलं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या. 78 साली, 79 साली आम्ही ज्या वेळेला पुलोत सरकारमध्ये सामील झालो तेव्हा समान कार्यक्रम राबवण्याची आमची मागणी होती. आणि त्या धर्तीवर पहिलं कलम आमचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठा विद्यापीठाला द्यावं, तरच आम्ही शपथ घेऊ अशी अट आमच्या पक्षाने घातली. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं. आणि त्यावेळेला मराठवाड्यामध्ये, समाजामध्ये, जातीमध्ये मोठ्या प्रकारे संघर्ष झाला. काही लोकांना ते मानवलं नाही आणि भरपूर दंगली झाल्या. आणि तरुण वर्ग त्यावेळेचा जो होता, त्यावेळी शेका पक्षाच्या पुरोगामी युवक संघटना, युवकांचे कार्यकर्ते, जे लेफ्टिस्ट विचाराचं एक संघटन मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि तो बेस होता. जो आम्ही विद्यार्थी संघटनेमध्ये, युवक संघटनेमध्ये काम केलं त्यावेळेला, ते सर्व घटक युवकांचे त्यावेळेला हळूहळू तऱ्हेने बाजूला गेले. शरद पवारांनी माननीय त्यावेळेला तोडगा काढला. एक महिनाभर मराठवाडा अस्वस्थ होता आणि मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर असं नावाचा एक तोडगा निघून ते शांतता झाली. दुसरा टप्पा झाला की 85 सालापर्यंत माननीय शरद पवारजी या ठिकाणी पुलोदमध्ये राहिले. 86 साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. पण त्यावेळेला महाराष्ट्रातला जो एस काँग्रेसचा तरुण वर्ग होता, तो तरुण वर्ग हा तिथेच राहिला, तो काँग्रेसमध्ये गेला नाही. आणि तो मागावून 2 वर्षांनी हळूहळू सेनेच्या कक्षेमध्ये आला. सेनेने, बाळासाहेबांनी त्यांना हेरलं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातली एस काँग्रेसची तरुणांची फौज ॲटोमॅटिक त्यांना त्या ठिकाणी मिळाली. दुसरी गोष्ट, जे स्थित्यंतर पक्षामध्ये व्हायला पाहिजे होतं की ठराविक वर्षानंतर या ठिकाणी तरुणांना संधी द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये मी माझ्या नेते मंडळावर आक्षेप ठेवत नाही किंवा बोलत नाही आहे. पण तो बदल करायला आम्हाला वेळ लागला. थोडं बदल लेफ्टिस्ट विचाराच्या सर्व पक्षांचं ते थोडं दुर्दैव असं मला म्हणतो. रायगडमध्ये ते नाही. रायगडमध्ये प्रभाव काय, तर या ठिकाणी आम्ही जे प्रभावी राहिलो त्याला कारण की आम्ही ज्या वेळेला ठराविक टप्प्यानंतर रिटायरमेंट ही आमची रायगडची परंपरा आहे. नारायण नागू पाटील माझे वडील होते, भाऊसाहेब राऊत होते, त्याच्यानंतर दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, डी बी पाटील ही आमची नेते मंडळी त्या ठिकाणी आली. त्याच्यानंतर मी, विवेक पाटील, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील आम्ही आलो. आज आमची 4थी पिढी तेथे काम करते. ग्रामपंचायतीपासून अगदी आमदारकीचं आम्ही धैर्यशील पाटलांना आज आम्ही पुढे केलं. आमच्या नंतरच्या पिढीतला, नंतर पंडित शेठ पाटील माझा भाऊ आज आमदार आहे. हे तत्व आहे. त्या बदलामध्ये आम्ही अपुरे पडलो. त्याच्यामध्ये आम्ही आत्मनिरीक्षण मी स्वतः केलं आणि हळूहळू आम्ही करायला आता हे सुरुवात केली. मला वाटतं आम्ही बदल करू शकतो. आणि यामध्ये एक महाराष्ट्र पुरोगामी होता, काँग्रेस आणि शेका पक्षाची या ठिकाणी आघाडी होती. या ठिकाणी आम्ही मंडल आयोगाचंही समर्थन करणारे आमचाच पक्ष एक होता, काँग्रेस पण करत नव्हती.
पण मंडल आयोगाची आम्ही कुठेही आम्ही कधी आमची मताची किंवा आमच्या ह्याची कधी आम्ही पर्वा केली नाही. मंडल आयोगाचं समर्थन करण्यासाठी आम्ही अनेक वेळा आम्ही दिल्लीला गेलो, मुंबईला आलो, पण मंडल आयोगाची अंमलबजावणी व्ही पी सिंग सरकारने केली आणि त्यानंतर देशाचं राजकारण वेगळ्या तऱ्हेनं बदललं. तरुण पिढीला वाटलं हे बरोबर नाही आहे आणि 90 नंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला याचं सगळं चित्र बदललेलं दिसलं. एका ठिकाणी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी या ठिकाणी या पद्धतीचं काम आहे. तरी 90 साली शेका पक्षाचे 9 आमदार होते, त्याने इनडायरेक्टली आम्ही काँग्रेसला दिलं की सेना आणि बीजेपीचं सरकार या ठिकाणी येऊ नये ही भूमिका त्यावेळेला पक्षाने घेतली. आणि ज्या स्थित्यंतरमध्ये जो बदल करायला पाहिजे, आम्ही ज्या अभ्यास वर्गात तयार झालो, आमच्यावर जे राजकीय संस्कार झाले आणि शेका पक्षामध्ये राजकीय संस्कार, आमची बातमी ऑटोमॅटिक आमच्या कामाने घेतली गेली पाहिजे, मीडियाने आम्हाला स्वीकारलं पाहिजे, ह्या भूमिका आमची होती. आम्ही मीडियाजवळ कधीच गेली नाही, मीडिया आमच्या जवळ आली. अजूनपर्यंत मला मीडिया आम्ही कधी येतो तुम्हाला बोलवलं. त्याच्यानंतर एक आवडलं मला तुमचं की तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं की काही चुका या डाव्या पक्षांकडून झाल्या, विशेषतः नेतृत्वात तेच चेहरे ठेवण्याच्या, त्याबद्दल तुम्ही बोलतात. मात्र रायगडमध्ये, म्हणजे मी त्याला शेकापचा रायगड पॅटर्नच म्हणेल, तो संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा आणि नवे काही बदल करून जो एक काळ होता पूर्वीचा की त्यासाठी खरं तर म्हणजे तुम्ही मगाशी जसं काँग्रेसचा दोष देत होतात तसं तेव्हाही होतं. कारण तेव्हा सुद्धा यशवंतराव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा शेकाप एक प्रबळ विरोधी पक्ष, खरं तर सत्तेत येऊ घातलेला विरोधी पक्ष होता. त्याच्यातल्या निवडक नेत्यांना, प्रबळ नेत्यांना वेगळ्या आमिषांना भुलवून त्यांनी काँग्रेसमध्ये नेलं आणि शेकापला नामशेष करण्याची सुरुवात खरं तर त्याच वेळी करण्यात आली होती काँग्रेसच्या नेत्यांकडून. तरी सुद्धा काँग्रेस म्हणजे शेकाप सावध झालेली दिसली नाही. तर आता 2 जे प्रश्न आहेत की एकतर शेकापचा रायगड पॅटर्न राज्यभर आणि काँग्रेसपासून आता तरी सावध राहणार का? काँग्रेसबद्दल मी आता कॉमेंट करण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये. तरुणांना त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीचं वाटतं ते बघितल्यानंतर मला वाटतं की आता प्रयत्न चालू आहेत. निश्चितपणे हे काम करताना, संघटनेत काम करत असताना एकदम कोणालाही बाजूला करता येत नाही, ते सर्व पक्षामध्ये आहे. पण गेली 4-5 वर्ष मी पक्षाचा सरचिटणीस आहे. टप्प्याटप्प्यात आज आम्ही काम करतो आहे. मराठवाड्यामध्ये मी गेली 7-8 महिने जूनपासून स्वतः प्रशिक्षित कार्यकर्त्यांना घेऊन मी काम करतो आहे. म्हणजे 200 प्रशिक्षित कार्यकर्ते आम्ही निवडले. लातूरला दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्यांना दुष्काळग्रस्त भागात काम करण्याची इच्छा आहे प्रामाणिकपणे, या 500 तरुणांना मी बोलवलं. त्यांचं 4-5 दिवसाचं अभ्यास शिबिर घेतलं. आम्ही एकत्र विचारमंथन केला आणि शासकीय योजना ज्या आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कशा पोचतील आणि त्या कशा पोचवायला पाहिजेत ह्याचं आम्ही विचारमंथन करून त्याच्यातून आम्ही 200 कार्यकर्ते निवडले आणि ते आजपर्यंत काम करतायत. तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक 85चं पुलोद सरकारचं एक उदाहरण सांगितलेलं होतं. शरद पवारांच्याकडे नेतृत्व होतं, ते त्यावेळेला शरद पवारांच्या हाती नेतृत्व देण्यासाठी शेकापचेच काही ज्येष्ठ नेते मागे होते आणि त्यांनीच पुढाकार घेऊन शरद पवारांच्या हाती ते नेतृत्व दिलेलं होतं किंवा दिल्लीशी बोलणं झालेलं होतं त्यावेळेच्या नेत्यांशी. नाही. शरद पवारांना स्वतः ते आले, SM जोशी त्यावेळेला होते. कारण त्या बैठकीत वडिलांबरोबर मी गेलो होतो. माझे काका दत्ता पाटील, प्रभाकर पाटील पुलोद घडवताना प्रामुख्यानं पुढाकार घेतला होता. SM जोशी त्यावेळचे जनता दलाचे नेते आणि सर्व मंडळी म्हणालताई वगैरे आम्ही बसलो. आणि शरद पवारांनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला शरद पवार हे पुरोगामी आहेत, नेहमी त्यांच्या मनामध्ये डावा विचारच आहे आणि त्यांचं घराणंही शेका पक्षाचं आहे. त्यांना राजलं नाही, त्यांचं गुण आहे. सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचं आज उल्लेख होतो आणि त्यावेळी त्यांनी प्रभावी म्हणून मुख्यमंत्री काम केलं. त्यांना 5 वर्ष संधी मिळाली असती तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा सगळा बदलला गेला असं त्यावेळचे पवारसाहेब, की 78 सालचे पवारसाहेब यांचा जो चेहरा मोहरा आहे त्यात तो बदलला गेला असता. आणि त्यांनी जी भूमिका घेतली, धोरणं घेतली, त्याची संपूर्ण धोरणं ही शेका पक्षाने जी पुलोदमध्ये स्थापन करताना
मागणी केली होती त्याची 100% अंमलबजावणी करण्याची त्यांनी खरी केली. कर्जमाफी ही पहिल्यांदा पुलोद सरकारने आणली, 82 साली अंतुले साहेबांनी आणली. मी अनेक फलोद्यान रोजगार हमीतून फलोद्यान योजना राबवण्याची योजना पुलोदमध्ये शरद पवारांनी आणली. आणि एकच महाराष्ट्रामध्ये असा नेता आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात गेला तरी तो नावानिशी तिथल्या कार्यकर्त्याला ओळखू शकतो आणि बोलू शकतो कोण कुठला आहे. शरद पवारांची बरोबरी बाकीचे महाराष्ट्रात मतभेद असतील, त्यांच्या बाकीच्या धोरणावर याच्यावर वैचारिक आमचे काही मतभेद होते असतील, राहणार आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, पण सर्वसामान्यांबरोबर त्या ठिकाणी पोहोचून काम करणारा आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ओळखणारा एकमेव नेता म्हणून शरद पवारांचा मी निश्चित उल्लेख करेन. नक्कीच आजचं वरून खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जयंत पाटील सरचिटणीस आहेत शेतकरी कामगार पक्षाचे, मात्र कौतुक करताना शरद पवार यांचं कौतुक करताना ते कुठेही हातचं राखून बोलत नाहीयेत. अगदी प्रामाणिकपणे ते त्यांची प्रशंसा करतात, स्पष्ट शब्दात बोलतात. अशाच पद्धतीची अनेक वेगळी माहिती आपल्यासमोर येणार आहे या वॉरूममध्ये. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. वॉरूमध्ये आपली चर्चा चालली त्यांच्याशी. पाटील साहेब, अनेक मुद्दे असतात. मगाशी तुम्ही म्हणालात महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा, मात्र धर्माच्या नावावर राजकारण झालं. मधल्या काळात संपूर्णपणे राजकीय चित्र महाराष्ट्राचं बदलून गेलं. एकेकाळी म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हटलं की तो शेकापचाच. परिस्थिती बदलत गेली, अगदी सत्तेपर्यंत तशा जातीवादी शक्ती म्हणून तुम्ही ज्यांच्यावर टीका करत होता त्या पोहोचल्यात. आताच्या बदलत्या परिस्थितीत तुम्हाला किती आशा दिसते? बदलत्या परिस्थितीत मी आशा एवढी मला आहे की या ठिकाणी आमूलाग्र बदल होणार आहे. कारण ज्या पद्धतीची पिढीमध्ये फरक गेला की स्वातंत्र्यपूर्व काळातली पिढी सुरुवातीच्या टप्प्यात राज्यकर्ते होते आणि त्यांचे कार्यकर्ते पण ध्येयवादी होते. सर्व पक्षाचे विचार वेगवेगळे असले तरी पुढली पिढी आणखीन आक्रमक झाली, चळवळीची झाली. चळवळीचा एक वेगळा रेटा होता, दबाव होता. कारण त्यावेळेला प्रचार माध्यमाची साधना अपुरी होती. चळवळ केली तरच त्याचा दबाव येत होता राज्यकर्त्यांवर, शासकीय यंत्रणेवर. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये हळूहळू एक कमी झालेला आहे आणि चौथा टप्पा जो आपल्या समोर बसलेला आहे तर तो ह्याच्या पुढे गेलेला आहे की आज तो व्हॉट्सअपवर बोलतो, आम्ही बोलत नाही, तो टी व्हीवर बोलतो, ईमेल करतो, मेसेज करतो. आणि सर्व आज तुम्हाला आपण इथे बसलेलो आहोत तर आज काय सांगायची गरज नाही आहे की या ठिकाणी एकेकाळी असं होतं नेटवर्क किंवा दळणवळणाची सोय की अलिबागवरून मुंबईला फोन लावायचा तर 4 तास बसावं लागायचं. एक लाइटिंग कॉल असायचा आणि गव्हर्नमेंट इमिजिएट कॉल असायचा की जो मंत्र्यांनाच त्याला किंवा शासकीय यंत्रणेलाच वापरण्याचा अधिकार होता. त्या वेळात आता 1 मिनिटामध्ये आपण बसतोय आणि आपण कुठेही जगामध्ये आपलं दळणवळण होऊ शकतं. म्हणून आपण म्हणतो पूर्वीसारख्या चळवळी राहिल्या नाहीत, आता त्याची गरज नाही. जे नेटवर्क आहे, त्या लोकांचं दळणवळण जी सोय आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी आता उपलब्ध आहे, आधुनिक उपलब्ध आहे. आणि म्हणून आता साधनं बदललेली आहेत. त्या साधनाप्रमाणे आपल्याला एकरूप व्हावं लागेल. तर आपली पिढी आहे, तुमची आणि माझी पिढी आहे, ती आतापर्यंत त्याच्यामध्ये होती. कारण आपल्याला आधीच्या पिढीचा पण आणि आधीच्या सगळ्या यंत्रणेचा प्रभाव आपल्यावर आहे. 50% आपण ह्याच्यामध्ये आहे. पण समोर बसलेली माझी पिढी जी आता माझ्यासमोर आहे ती 100% नवीन याची आहे. हे नवीन तंत्राने बघणार. त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही, त्यांना फसवलेलं आवडत नाही आणि ते भुलून जाणार नाहीत. जे खोटं बोललेलं आहे, ज्याने फसवलेलं आहे, ज्याने यांना बसवलेलं आहे, तीच पिढी यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपतील. मग तिथे कोणी असो. जसं जनता पक्षाच्या राज्याच्या वेळेला अगदी जो ओळखत नव्हता त्याला पण लोकांनी जनता पक्षाचे आमदार खासदार बनवले. त्याचा प्रभाव 80 पर्यंत राहिला. 89ला VP सिंगांच्या निमित्ताने सर्व पक्षी आले पण जनता एका पक्षाची राजवट आली नाही.
आणि आता पण तीच लाट मोदींची येऊन गेली. संपूर्ण या पद्धतीचं आहे. चित्र बदललं का? नाही. निर्णय बदलले का? नाही. त्या ठिकाणच्या असलेल्या कामकाजामध्ये बदल झालेला का? नाही आहे. याची एवढी चीड आता येईल लोकांना, कारण मी जवळजवळ 3 पिढ्या जवळून बघितलेल्या आहेत. मी वयाच्या 17व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो होतो आणि संपूर्ण डावं राजकारण किंवा पुरोगामी राजकारण, काँग्रेस विरोधी राजकारण हे माझ्या घरामध्ये पहिल्यापासून घेतलं. मी आत्रेंना बघितलंय, माझ्या डांगे कॉम्रेड माझ्याकडे आले, अमर शेख आमच्या घरात राहायचे. हे सगळी जी टॉपची चळवळीची मंडळी होती ती त्या ठिकाणी यायची. बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरामध्ये राहायचे, त्यांना मी बघितलं नाहीत, पण आमचे आजोबा आम्हाला सांगायचे. मीनाक्षी पाटील आणि मी त्यांना मराठा पेपरचा आणि याचा अग्रलेख वाचून दाखवायचो, कारण त्यांना पुढे वयोमानाप्रमाणे दिसत नव्हतं. आणि त्यामुळे ह्या सर्व लोकांना जवळून मी बघितलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी विधिमंडळात बोलताना सुद्धा मी याचा उल्लेख करतो, या सगळ्या अनुभवाचा. मी बघितलेलं पाणी करताना शासकीय यंत्रणेवर असलेला दबाव हा सत्ताधाऱ्यांचा नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण शासकीय यंत्रणा अधिकारी घाबरत होते. आज चित्र उलट आहे की असलेले आम्ही लोकप्रतिनिधी आज अधिकाऱ्यांना घाबरतो किंवा त्यांच्याकडे जी करतोय मी करत नाही. सर तुम्ही असं मगाशी म्हटलात की 200 तरुणांना तुम्ही तुमच्या उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेतला वगैरे, पण आता असं वाटतं की दुष्काळासाठी पण आता मग बघायला झालं तर तरुण जास्त कम्युनिस्ट विचारांकडे नाही वळताना दिसत. त्यावर काय सांगाल? नाही, 200 जे कार्यकर्ते माझ्या पक्षाचेच गेले आज पण आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं आणि करतानाच आम्ही सांगितलं की मीडियापासून आणि प्रसिद्धीपासून तुम्ही दूर राहा. आपण जी मदत करतो ही मीडियाला दाखवण्यासाठी नाही, तर त्या लोकांना खऱ्या अर्थानं मनापासून मदत करायची आहे. आम्ही कधी तुमच्या चॅनलवर आलो नाही, आम्ही कुठल्या पेपरमध्ये दिलं नाही, पण मदत जी केलेली आहे आणि जे काम आम्ही तिथे केलेलं आहे, आज पण माझ्या 10-12 फोकली तिथे चालू आहेत. मी युनिव्हर्सिटीच्या 1000 मुलांना 6 महिने गेले. मी आज तिथे 2 वेळचं जेवण देतो की जी मुलं मला